हॅलो हाय वेलकम टू माय चॅनल. आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे. आज मी शिकवणार आहे तुम्हाला ट्रेंडिंग मेकअप, जो की आहे ड्रॅग प्रूफ, ट्रान्सफर प्रूफ, वॉटरप्रूफ मेकअप. तुम्ही पाहू शकता इथे मी टिश्यू पेपर माझ्या चेहऱ्यावर लावत आहे, तरी माझा बेस टिश्यू पेपरवर लागत नाही आहे. इथे मी ड्रॅग करून दाखवते, चेहरा चोळून दाखवते, तरी माझा बेस हाताला लागत नाही आहे. हा मेकअप मी कसा केला आहे, कोणत्या पद्धतीने केला आहे, हे तुम्हाला जर शिकायचं असेल तर पुढचा व्हिडिओ जरूर बघा. चला मग याचा ट्युटोरियल पाहूया. इथे मी व्हाईट वाईप्स घेतले आहे, त्यांनी चेहरा व्यवस्थित क्लीन करून घेतला आहे. त्याच्यानंतर इथे मी छोटासा बर्फाचा तुकडा घेतला आहे, तो चेहऱ्यावर व्यवस्थित चोळून लावत आहे. त्याच्यानंतर टोनर म्हणून इथे मी रोज वॉटर घेतलं आहे, ते मी व्यवस्थित टिश्यू पेपरवर घेऊन टॅप टॅप मोशनने पूर्ण चेहऱ्यावर व्यवस्थित अप्लाय करणार आहे. तुम्ही इथे पाहू शकता. व्यवस्थित टॅप टॅप मोशनने तुम्हाला चेहऱ्यावर हे टोनर अप्लाय करायचं आहे. टोनर स्किप करायचं नाही आहे. त्याच्यानंतर मी इथे रिकॉर्डचं वॉटर बेस मॉइश्चरायझर घेतला आहे, ते व्यवस्थित चेहऱ्याला अप्लाय केलं आहे. त्याच्यानंतर इथे मी एम्ब्रॉलिसचं मॉइश्चरायझर, सिलिकॉन बेस मॉइश्चरायझर घेतलं आहे, ते लावायचं आहे तुम्ही चेहऱ्याला. यातली कोणतीही स्टेप मिस करू नका, तरच तुमचा बेस छान होईल. इथे मी रिकॉर्डचं प्रायमर घेतलं आहे, ते चेहऱ्यावर व्यवस्थित अप्लाय करून घ्यायचं आहे. ओपन स्पोर्स त्याने आपले मिनिमाइज होतात. इथे रिकॉर्डचं मी एसर बेस काउंटर आणि कन्सिलर पॅलेट घेतलं आहे. त्याच्यातला मी माझ्या पिगमेंटेशनच्या 1-2 म्हणजे स्किन टोनच्या 1-2 डार्कर शेड मी घेतलं आहे आणि जिथे जिथे पिगमेंटेशन आहे अंडर आईज एरिया, तिथे व्यवस्थित मी हाताने अप्लाय करत आहे. हाताने छान ब्लेंडिंग होतं, म्हणून मी हाताने अप्लाय करत आहे. तुम्ही ब्रश किंवा ब्लेंडरने अप्लाय करू शकता. तर पूर्ण तुम्ही पाहू शकता सगळीकडे जिथे जिथे पिगमेंटेशन आहे तिथे हे डार्क कन्सिलर तुम्हाला अप्लाय करायचं आहे. त्याच्यानंतर मी इथे कॅरेक्टर कॉस्मेटिकचे 2 शेड घेतले आहे, एक डार्कर शेड आणि एक लायटर शेड. हे 2 शेड माझ्या स्किन टोनला मॅच होईल अशा पद्धतीने मी मिक्स करणार आहे आणि ब्लेंडरच्या सहाय्याने त्याला व्यवस्थित मिक्सिंग करून ते माझ्या चेहऱ्यावर मी अप्लाय करणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही जर बेस लावला तर तुमचा बेस फ्लॉलेस आणि छान फिनिशिंग येईल. तर इथे मी प्रोडक्ट घेतलं आहे आणि मी जशी व्हिडिओमध्ये दाखवते तसं टॅप टॅप मोशनने तुम्हाला चेहऱ्यावर लावायचं आहे. अगदी हलक्या हाताने तुम्हाला ब्लेंडर चालवायचा आहे. एकदम जोरात दाबून तुम्हाला ब्लेंडर करायचं नाही आहे, ब्लेंडिंग करायचं नाही, त्याने प्रोडक्ट निघण्याची शक्यता असते. तर इथे मी व्यवस्थित चेहऱ्याला पूर्ण फाउंडेशन लावून घेतलं. बघू शकता किती छान फिनिशिंग आली आहे. इथे आता मी काउंटरिंग करत आहे. एकतर फोरहेड, नोज, जॉ एरिया सगळीकडे तुम्हाला जिथे फेस कट करायचा आहे तिथे तुम्हाला काउंटरिंग करायची आहे. काउंटरिंग झाल्यावर तुम्हाला व्यवस्थित ब्लेंडरच्या सहाय्याने सगळीकडे ब्लेंड करून घ्यायचं आहे, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते तसं. ब्लेंडिंग करून झाल्यावर इथे मी फॉरेवर 52चं कन्सिलर घेतलं आहे हायलाईट करण्यासाठी. हायलाईट करण्यासाठी तुम्हाला स्किन टोनच्या 1 ते 2 शेड लायटर कन्सिलर घ्यायचं आहे, जेणेकरून तुमचा चेहरा हायलाईट दिसेल. तर इथे मी अंडर आईज, नोज एरिया, अंडर लिप, अंडर नोज, फोरहेड जिथे जिथे मला हायलाईट करायचे आहे तिथे तिथे मी हे अप्लाय करणार आहे आणि ब्लेंडरच्या सहाय्याने ते व्यवस्थित ब्लेंड करणार आहे हलक्या हाताने. त्याच्यानंतर इथे मी स्विस ब्युटीची लूज पावडर घेतली आहे, ती व्यवस्थित अप्लाय करून घेणार आहे. एक्सिस पावडर तुम्हाला हातावर लावायची आहे आणि नंतर तुम्हाला व्यवस्थित ती चेहऱ्यावर, पूर्ण चेहऱ्यावर तुम्हाला लावून घ्यायची आहे. इथे आय मॅजिकचं मी ब्लशिंग पॅलेट घेतलं आहे, यानेच मी ब्राउन्झिंग करणार आहे चेहऱ्यावर, जिथे जिथे मी काउंटरिंग केली आहे तिथे.
त्याच पॅलेटमधून मी ब्लश अप्लाय करणार आहे. ब्लश अप्लाय करून झाल्यावर इथे आता मी तुम्हाला दाखवते की माझा बेस कसा वॉटरप्रूफ, ड्रॅगप्रूफ किंवा ट्रान्सलेशन प्रूफ झाला आहे. तर इथे मी टिश्यू पेपर घेतला आहे आणि तो मी माझ्या चेहऱ्यावर लावत आहे. तुम्ही पाहू शकता की बेस बिलकुल आला नाही आहे टिश्यू पेपरवर. मी अजून सेटिंग स्प्रे लावला नाही तरीही छान असा माझा बेस झाला आहे. हे माझा फायनल लूक. तर हा तुम्हाला ट्युटोरियल कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.